Hello everyone, myself Susani Sarita. I am a lecturer from ACS College of Pharmacy, Ashti. So we have to discuss about the new experiment number 3. Aim of the experiment to determine the boiling point of given liquid organic compound. Okay, so in लास्ट एक्सपेरिमेंट आपण काय डिस्कस केलं होतं, मेल्टिंग पॉईंट डिटरमाइन केला होता. ठीक आहे. तर या एक्सपेरिमेंट नंबर 3मध्ये आपण बॉइलिंग पॉईंट ऑफ गिव्हन लिक्विड ऑर्गॅनिक कंपाऊंडचा काढणार आहोत. ठीक आहे. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपर्समध्ये होतं. ठीक आहे. तेव्हा आपण त्याचा एक्झॅक्ट बॉइलिंग पॉईंट काढू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, ठीक आहे, त्यांनी ॲपरेटर्स सांगितले आहेत. ॲपरेटर्स कुठली, थायल्स ट्यूब, सेम ॲज इट इज जसं आपण मेल्टिंग पॉईंट करताना यूज केलं होतं. थायल्स ट्यूब, थर्मोमीटर, थ्रेड और रबर, देन कॅपिलरी ट्यूब और बॉयलर ट्यूब. देन नेक्स्ट काय, केमिकल्समध्ये लिक्विड पॅराफिन. जर लिक्विड इफ नोटमध्ये इफ लिक्विड पॅराफिन इज नॉट अवेलेबल बॉइलिंग पॉईंट कॅन बी डिटरमाइंड बाय यूजिंग कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विथ कॉशन. ठीक आहे. म्हणजे हे नसेल अवेलेबल तर मग तुम्ही काय घेणार, सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे, घेणार. ठीक आहे. देन नंतर स्टेप वाईज प्रोसिजरमध्ये काय सांगितले, फिल द थायल्स ट्यूब विथ लिक्विड पॅराफिन टू मोर दॅन 50% कॅपॅसिटी ऑफ द मेन लिम्ब अँड क्लॅम्प इट. देन सील one end of capillary so that there is no opening left. Then place about 3 to 4 drops of liquid in the boiler tube, filling it to a height of 8 to 10 mm. ठीक आहे. Then insert the capillary open end down in liquid containing in the boiler tube. Then attach the boiler tube to the thermometer bulb with the help of thread and suspend it in the thiels tube. Heat the thiels tube gradually with low flame. When bubbling from capillary initiates, continue heating. There will be steady stream of bubbles from capillary tube. When bubbles stop emerging and liquid begins to rush in the capillary tube, note the temperature. This is of liquid. Then repeat the procedure twice and take observation. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं, प्रोसिजरमध्ये सेम जशी आपण मेल्टिंग पॉईंटला घेतली होती का, तशीच हीच प्रोसिजर आपल्याला सेम करायची आहे. ठीक आहे. एक थायल्स ट्यूब घ्यायचं, त्याच्यामध्ये 50% म्हणजे त्याच्या लिम्सच्या वरती तुम्हाला 50% किती पॅराफिन तुम्हाला ॲड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम ॲज इट इज वन एंड कॅपिलरीचं सील करायचं आहे. ठीक आहे. सील वन एंड, देअर विल बी नो ओपनिंग लेफ्ट. ठीक आहे. देन प्लेस द 3 to 4 ड्रॉप्स ऑफ द लिक्विड इन बॉयलर ट्यूबमध्ये लिक्विडचे 3 ते 4 ड्रॉप प्लेस करायचे. ठीक आहे. म्हणजे इन्सर्ट करायचे. त्याच्यानंतर त्याची हाईट आपल्याला मेजरमेंट करायचे, हाईट ऑफ 8 to 10 mm. ठीक आहे. इन्सर्ट द कॅपिलरी ओपन एंड डाऊन इन लिक्विड कंटेनिंग इन द बॉयलर ट्यूब. ठीक आहे. म्हणजे जी बॉयलर ट्यूब आहे ती कशामध्ये, तुमच्या थर्मोमीटर किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेस करायची. अटॅच द बॉयलर ट्यूब टू द थर्मोमीटर विथ द हेल्प ऑफ निडल, थ्रेड अँड सस्पेंडेड इन द थायल्स ट्यूब. ठीक आहे. म्हणजे थर्मोमीटरला ती जी बॉयलर ट्यूब आहे ती तुम्हाला ॲड करायची किंवा त्याच्यासोबत ती तुम्हाला अटॅच करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हीट द थायल्स ट्यूब ग्रॅज्युअली विथ द लो फ्लेमवरनं ही तुम्हाला हीट करायची. व्हेन बबलिंग फ्रॉम कॅपिलरी इनिशिएट्स, डिसकंटिन्यू heating. There will be steady stream of the bubbles then from capillary tube. When the bubbles stop emerging and the liquid being to rush in the capillary tube, note the temperature this of the liquid. Then repeat the procedure twice and take observation. ठीक आहे. मग नंतर तुम्हाला त्याचं ही प्रोसिजर 2दा रिपीट करायची आणि त्याचं ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे. ओके. सेम म्हणजे जसं आपण बॉइलिंग पॉईंटला घेतलं होतं. ठीक आहे. आता बॉइलिंग पॉईंट इज द लिक्विड that temperature at which vapor pressure of the liquid equals to the atmospheric pressure. Boiling point is employed as creation for the identity and purity of the organic substance. ठीक आहे. म्हणजे ते कशासाठी, आयडेंटिटी अँड प्युरिटी ऑफ द ऑर्गॅनिक सबस्टन्ससाठी आपण बॉइलिंग पॉईंट घेतो. ठीक आहे. ओके. थँक्यू.